प्रचार आणि मतदानाची धामधूम संपल्यानं शिवडी मतदारसंघातले मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर एकदम रिलॅक्स्ड मूडमध्ये होते। बऱ्याच दिवसानंतर त्यांनी आपल्या फॅमिलीसह जेवण घेतलं, गप्पा मारल्या। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। आज रिलॅक्स मूड दिसतोय। गेल्या काही बऱ्याच दिवसापासून प्रचाराची धामधूम होती। आता कसं वाटतंय? गेल्या काय खरं आहे, केवळ मीच नव्हे, सगळ्याच उमेदवारांना त्रास असतो। तो त्रास इन द सेन्स खूप मेहनत घ्यावी लागते आणि मेहनत घेतल्याशिवाय कधीच कुठलं फळ मिळत नाही। आणि काल निवडणूक झाली, 6 वाजल्यानंतर आम्ही सगळा आढावा घेतला आणि पूर्ण रिलॅक्स झालो। कारण आता जे काय ते सार्वभौम जनतेच्या हातात आहे। निवांत उठलो, थोडं मसाज वगैरे केली आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून आता जेवायला बसलो। मग मी, सौभाग्यवती माझी मुलगी आणि माझ्या मेवणीची मुलगी अशी चौघजण आम्ही जेवायला बसलो होतो आणि बऱ्याच दिवसांनी घरातल्या कुटुंबावर गप्पागोष्टी करायला मिळाल्या। आजचा दिवस एन्जॉय करतोय मी। खो खो उत्तम खेळायचो, बुद्धिबळ उत्तम खेळायचो। आता काय खेळायला वेळच मिळत नाही, पण कधीतरी हाऊस म्हणून कॅरम वगैरे खेळत असतो। पण राजकारणात आल्यावर आता दुसरे खेळ खेळावे लागतात, जे सत्तेचे आणि विरोधकांच्या भूमिकेत असते। ते खेळ खेळण्यात आणि हे खेळ खेळण्यामध्ये काय फरक वाटतो? ते कसं आहे, सत्तेचा सारीपट हा खेळच वेगळा आहे। शेवटी ते बुद्धिबळातला खेळ आहे तो काय। पण बुद्धिबळातला मी प्यादा आहे, छोटा प्याद्याने नेहमी हळूहळू चाल करत जायचं असतं। एन्जॉय म्हणून मी ही निवडणूक खेळतो आणि जिंकत आलेलो आहे आतापर्यंत, आणि हा सिलसिला या निवडणुकीत देखील कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।